नमस्कार, मी शुभम. आपण पाहत आहे लोकमत मुंबई. आज गांधी जयंती आहे. सर्वांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा. आज मी कुठे आहे तर आज मी आहे इथे गिरगाव चौपाटीला आलो आहे. त्याच गिरगाव चौपाटीला जिथे काल मुंबई महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान राबवलं गेलं होतं. बरं, तुम्हाला दाखवतो निदान. बघा, आपण जर पाहिलं तर गिरगाव चौपाटी ही अशा पद्धतीनं आज आपल्याला छान स्वच्छ दिसते. आता तरी म्हणजे कोणी व्यायाम करतायत, स्काउट गाईडवाले त्यांची प्रॅक्टिस करतायत, फिरायला देखील आलेले आहेत. पण ही स्वच्छता अशीच आहे का तर नाही आहे. तुम्हाला जर मी पुढे जाऊन दाखवलं तर तुम्हाला प्रश्न पडणार आहे. कारण की टायटलमध्ये जे तुम्ही वाचलेलं आहे की काल स्वच्छ भारत अभियान राबवलं आहे आणि आज गिरगाव चौपाटी कशी दिसते, तर आज गिरगाव चौपाटी जी आहे ती अशी दिसते आहे. तुम्ही स्वतःच पहा. लाटांचा आवाज, वाऱ्याचा आवाज हे सगळं तुम्हाला येत असेल, परंतु दृश्यांमध्ये जे तुम्ही पाहताय तो हा कचरा आहे. बरं, काल हा साफ केला गेला नाहीये का, तर काल केला गेलाय. पण गेल्या 24 तासामध्ये समुद्रानं त्यामध्ये आपण जो कचरा टाकला होता तो पुन्हा बाहेर फेकलेला आहे आणि तोच कचरा आपल्याला इथे आता पाहायला मिळतोय. हा कचरा तोच आहे जो आपण गेले 12 महिने आपण जो समुद्रामध्ये टाकत आलोय. मूर्त्या नाही, अवशेष नाही दिसणार आपल्याला मूर्त्यांचे, कारण ते काढले गेले आहेत आणि त्यांची योग्य ती विल्हेवाट लावली गेली आहे. पण त्या व्यतिरिक्त आपण रोज जो कचरा टाकलेला आहे, प्लास्टिकच्या पिशव्या, डबे खाऊचे, प्लास्टिकच्या बॉटल्स, चपला, पुन्हा आपले थर्माकोल जे मखर किंवा डबे, तुटलेल्या चपला, लाकडी पट्ट्या, डेकोरेशनचा सगळा कचरा, बॅगा, गाद्या, हा सगळा असा कचरा जो आहे हा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आपण जर पाहाल तर हा सगळा तोच कचरा आहे जो आपण गेल्या वर्षभरामध्ये आणि कायम गेल्या काही वर्षामध्ये कायम सातत्यानं आपण टाकत आलेलो आहे आणि तोच कचरा आज आपल्याला इथं पाहायला मिळतोय. गांधीजींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी एक धोरण आखलं, स्वच्छ भारत अभियान आखलं आणि त्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक प्रातिनिधिक म्हणून आपण त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी 1 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम राबवत असतो आणि गांधीजींना एक आदरांजली, एक वेगळ्या पद्धतीची आदरांजली, त्यांचा जो स्वच्छतेचा संदेश होता ती आदरांजली शासन प्रशासन सगळे वाहत असतात. वर्षाचे इतर सगळे दिवस आपण जर पाहिलं तर हे जे स्वच्छतेचं काम जे असतं हे सफाई कर्मचारी करतच असतात. पण आपण आपली बाजू कितीपर्यंत कितपत सांभाळतो किंवा आपण आपली बाजू जी कितपत पार पाडतो त्याचं हे सगळं दृश्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल. हे सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा आपण टाकलेला आहे आणि समुद्र जो आहे तो पुन्हा आपल्याला तोच परत करताना पाहायला आपल्याला मिळत असेल. तिकडे बघा, आपल्याला समोर ती गादी दिसत असेल, झूम करतो, ही बघा, ही जी गादी आहे ही गादी समुद्रात टाकण्याचं कारण काय आहे? पण ती समुद्रात टाकली गेली, ती तिथे नसता कामा नये, परंतु ती तिथे आहे कारण ती आपण तिथे टाकलेली होती. आणि हे जे कचरा सगळा आपल्याला दिसतोय हे एक दिवस स्वच्छ भारत अभियान राबवून ती साफसफाई होणार नाहीये. हे रोज आपल्याला करावं लागणार आहे. हे सगळं जे आपण पाहतोय समुद्रावर, त्याच गर्दी पाहाल तर आहे, पण गिरगाव चौपाटीला जितकी गर्दी असते तितकी गर्दी तुम्हाला आता पाहायला मिळत नाहीये. जशी संध्याकाळ होईल तसतसे पर्यटक इथे येतील आणि मुंबईकर इथे येतील फिरायला आणि ते इथे पुन्हा येतील. पण ते एन्जॉय काय करतील, तर हा कचरा करतील का? आपण पाहतो ना, आपण परदेशामध्ये जातो, परदेशात गेल्यावर आपल्याला स्वच्छ सुंदर चौपाट्या पाहायला मिळतात. कोकणात जाऊयात ना, परदेशात कशाला, कोकणातल्या चौपाट्या आपल्याला इतक्या सुंदर पाहायला मिळतात. गोव्याचे किनारे, समुद्र किनारे इतके सुंदर असतात, परंतु आपल्या मुंबईतले समुद्र किनारे असे का नसतात? कारण त्याला सुद्धा आपणच कारणीभूत आहोत. एक दिवस 1 ऑक्टोबरला सफाई केल्यानं स्वच्छ भारत अभियान संपूर्ण होणार नाहीये. ते आपण रोज स्वच्छता बाळगली, कचरा पेटीत टाकला तरच ही स्वच्छता कायमची बाळगली जाणार आहे. अदरवाईज ही स्वच्छता अशी नसणार आहे. हा जो कचरा तुम्ही बघताय ना, संपूर्ण गिरगाव चौपाटीचा समुद्र किनारा बघा, हा सगळा कचरा हा समुद्रानं गेल्या काही तासांमध्ये फेकलेला आहे. हा कचरा काल इथं नव्हता. हा महापालिकेने जे अभियान राबवलं स्वच्छ भारत अभियान,
आणि त्याद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे इथं आले होते आणि त्यांनी इथं साफसफाई जी स्वतःच्या हाताने केली होती, जे शासन प्रशासन अधिकारी सगळे उतरतात आणि सगळ्यांना आवाहन केलं जातं की एक दिवस आपण सफाईला हात लावूयात, आपला देश आपण स्वच्छ करूयात. तर कालच्या दिवसात ही चौपाटी संपूर्णतः स्वच्छ करण्यात आली होती. पण आता जर आपण पाहिलं तर ही चौपाटी आपल्याला अशी दिसेल. आपण बघाल आपल्याला समोर ही गादी दिसत असेल. ही गादी इथं का आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. ही गादी जी आहे ही कचरा पेटीत असायला पाहिजे होती, तिची योग्य ती विल्हेवाट लावली गेली पाहिजे होती, परंतु ती इथं काय, कारण ती आपण इथं टाकलेली आहे आणि म्हणून ती इथं आहे. हा कचरा बघा ना तुम्ही, दारूच्या बाटल्या, तुम्हाला इथे बिअरच्या बाटल्या दिसतील, प्लास्टिकच्या बाटल्या दिसतील, इथे सगळे औषधांच्या बाटल्या, हे डबे, हे थर्माकोल, तुटलेली चप्पल, हे लाकडाचे तुकडे, हे मखारीचे अवशेष, हे सगळा हा जो जेवणाचे जे डबे आहेत, हे सगळ्या चपला तुटलेल्या, हे तेच मी बोलताना आढळत असेल, हे ब्रश आणि कांदा तुटलेला, जे काही कचरा म्हणून तुम्ही पाहू शकत असाल. बघा ना, दारूची बाटली, ही सगळ्या बाबी ज्या आपण पाहिल्या या सगळ्या समुद्राने रिटर्न फेकलेल्या आहेत. समुद्रातला कचरा जो आपण गेली कित्येक वर्ष टाकत आलेलो आहोत, तो कचरा समुद्रानं रिटर्न पाठवलेला आहे. आज गेल्या काही 24 तासामध्ये, 24 पण नाही म्हणता येणार, पण गेल्या 17 ते 18 तासामध्ये हा कचरा जो आहे हा समुद्रानं पुन्हा परत पाठवलेला आहे, जो आपण गेली कित्येक वर्ष समुद्रात टाकत आलेलो आहोत. आपण जर स्वच्छता बाळगली नाही, मुंबई आपलं शहर आहे, आपल्या शहराची स्वच्छता आपण बाळगली नाही तर ती दुसरं कोणीही बाळगणार नाही. आपण ती जर बाळगली, कचरा पेटीतच टाकला तरच हा जो कचरा आहे हा इथं आपल्याला दिसणार नाही. मी इथं फार येत नाही कारण मूर्त्यांचे अवशेष इथं आता दिसायला लागलेले आहेत आणि ते दाखवता येणार नाहीत. मी पुन्हा तुम्हाला बॅकसाईड, तुम्हाला बघा ना, जिथपर्यंत तुमची नजर जाते चौपाटीवरती, त्या समुद्र किनाऱ्यावरती, तिथपर्यंत आपल्याला हा कचराच दिसतोय. हा कचरा का इथं आहे हे सगळे पर्यटक पण फिरतात आणि त्या कचऱ्यातनं फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण विचार करण्याची गोष्ट आहे. पंतप्रधान आज मोदीजी आहेत, उद्या दुसरे पंतप्रधान येतील. संदेश महत्वाचा आहे. गांधीजींनी जो आपल्याला संदेश दिला, स्वच्छतेचा कानमंत्र दिला, तो आपण कितपत पाळतो आहोत. आज आपण 2023 मध्ये आहोत, तरी पण 2000च्या आधी जशी चौपाटी असेल, जसा कचरा असेल, हा तसाच कचरा आपण का स्वच्छता बाळगत नाही हा प्रश्न जो आहे हा आपण सगळ्यांनी एकमेकांना विचारायला हवा. स्वच्छ भारत अभियान ही एका दिवसापुरती फक्त फोटो काढण्यापुरतं किंवा हातात झाडू घेऊन सेल्फी काढले यापुरतं स्वच्छ भारत अभियान नाही आहे. स्वच्छ भारत अभियानाचं महत्त्व जे आहे हे आपण मुळात समजून घेतलं पाहिजे. तुम्ही निसर्गाला जर खराब करायला गेलो आपण सगळे, तुम्ही म्हणत नाही, आपणच म्हणतोय, कारण मी सुद्धा आपल्याच सगळ्यांचा एक आम्ही प्रतिनिधी पत्रकार जे आहोत ते देखील आपल्यातलाच एक भाग आहोत. त्याच्यामुळे आपण निसर्गाला जे देणार आहोत, निसर्ग तेच आपल्याला परत करणार आहे. हा कचरा काही समुद्रामध्ये तयार होऊन आपणहून इथे आलेला नाहीये. गेले महिने हा कचरा आपण समुद्रात टाकलाय आणि त्यामुळे तो कचरा समुद्रानं परत आपल्याला दिलाय. काल ही चौपाटी संपूर्णतः क्लीन, तुम्हाला पाठीमागे पाहायला गेलात ना तर तिथे अजिबात कचरा दिसणार नाही तुम्हाला. हा कचरा हा किनाऱ्यावरती आलेला आहे आणि समुद्राने रिटर्न पाठवलेला आहे. कारण 12 महिने, कित्येक महिने हा कचरा आपण दररोज समुद्रात टाकत आलेलो आहोत आणि तोच कचरा गेल्या 17-18 तासांमध्ये पुन्हा त्यानं बाहेर काढलेला आहे. स्वच्छ भारत अभियान हे एका दिवसानं सफल होणार नाहीये. हे आपल्याला वर्षाचे 12 महिने 24 तास आपण आपला खाऊ खाल्ला, काही खाल्लं, कचरा जे काही असेल, जो काही केर निघेल, जो काही कचरा निघेल, हा कचरा कुंडीतच गेला पाहिजे. त्याशिवाय कचरा साफ होणार नाही, हे कचऱ्याचा प्रश्न सुटणार नाही आणि आपला जो भारत आहे, आपली मुंबई, आपलं शहर, आपला देश हे स्वच्छ राहणार नाहीये. आपणच ही काळजी घ्यायला हवी. तुम्ही सगळेजण इथे इतक्या आवर्जून ही लाईव्ह पाहताय, यामध्येच सगळं काही आलं. तुम्ही पाहताय, पण माझं लोकमतचं तुम्हाला एक आवाहन आहे की फक्त पाहू नका, तर यावरती स्वतःहून कारवाई देखील करा. स्वतःमध्ये बदल करा की आपण जर कुठे बाहेर जातोय, दिसला, आपण नसेल टाकला पण आपण कचरा कुंडीत तर उचलून टाकू शकतो.
इतकं तर आपण करू शकतो. गांधीजींनी आपल्याला हेच सांगितलं, बापूंनी आपल्याला हेच सांगितलं की बदल हा स्वतःपासून करायला हवा आणि त्यांनी स्वतःपासून तो बदल केला. बापूंची एक आठवण आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विदेशी कपडे वापरायचे नाहीत म्हणून त्यांनी खादीचे कपडे आणि एक धोतर आणि एक पंचा त्यांनी वापरायला सुरुवात केली. उर्वरित संपूर्ण आयुष्य ते अर्धनग्न राहिले, परंतु त्यांनी विदेशी कपडे घातले नाहीत. तर तो बदल त्यांनी स्वतःपासून केला, संपूर्ण देशवासियांना सांगण्या अगोदर. आणि आज स्वच्छ भारत अभियान राबवणं किंवा मुंबई स्वच्छ करणं किंवा हा कचरा जो आहे हा कचरापेटीत टाकणं, हे आपण दुसऱ्यांना उपदेशाचे डोस टाकण्यापेक्षा हे आपण स्वतः देखील रोज हा कचरा नियमितरित्या जर कचरा कुंडीत टाकला, इथे चौपाटीवर देखील कचरा कुंडी उपलब्ध आहे, तुम्ही जर पाहायला गेला तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल की आहेत ना कचरापेटी इथेही आहे. जे पर्यटक इथे येतात त्यांनी सुद्धा आपण जो काही खाऊ खाल्ला काय खाल्ला कचरा पेटीत टाकला तर हा कचरा जो आहे हा समुद्रात जाणार नाही आणि समुद्र जो आहे हे आपलं रिटर्न गिफ्ट आपल्याला देणार नाही. हे रिटर्न गिफ्ट म्हणावं लागेल निसर्गानं आपल्याला दिलेलं. सो इथेच थांबायचं आहे मला. मी तेच बोलण्यापेक्षा एक प्रश्न आपल्याला टाकतोय, आपल्याला समुद्र किनारे कसे हवेत, आपल्याला आपला निसर्ग कसा हवाय, प्रदूषित हवाय की आपल्याला आल्हाददायक, आपल्याला निरोगी ठेवणारा, आपल्याला शुद्ध हवा देणारा, आपल्याला शुद्ध वातावरण देणारा निसर्ग आपल्याला हवाय, हे आपणच ठरवायचं आहे. आणि ते जर हवं असेल तर याची सुरुवात ही आपणच करायची आहे, कारण आपण त्याची सुरुवात केली तर हा कचरा आपल्याला पुढच्या काही काळामध्ये पुन्हा इथं दिसणार नाही. ही आपण काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. मी इथेच थांबतो. लोकमत मुंबई तर्फे आपल्या सगळ्यांना एकच आवाहन करतो, आज गांधी जयंती आहे. बापूंनी सांगितलेला एक संकल्प आपण सगळेजण करूयात की कचरा हा आपण कचरा कुंडीतच टाकू आणि जरी तो दिसला तरी तो आपण साफ करू. सफाई कर्मचारी आहेत याचा अर्थ असा नाही की ते 24 तास सफाईच करत राहतील. त्यांनाही त्यांचं जीवन आहे, त्यांनाही त्यांचं आयुष्य आहे, त्यांचं काम ते बजावतातच, पण आपलंही काम आपण बजावलं पाहिजे. कचरा हा कचरा कुंडीतच टाकला पाहिजे, हा एक संकल्प आपण करूयात. लोकमत मुंबईतर्फे मी आपल्याला आवाहन करतो, माझं नाव शुभम पाटील, मी आपल्याला आवाहन करतो की आपण सगळ्यांनी एकच काम करूयात, कचरा कुंडीतच टाकूयात. दिसला तर तो आपण उचलून टाकूयात, पण टाकूयात. धन्यवाद. लोकमत मुंबईसाठी मी शुभम पाटील, गिरगाव चौपाटीहून. धन्यवाद.